मिलन ग्रुप संगीत क्लासेसचा प्रथम वर्धापन दिन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। टीव्ही सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, संगीत प्रेमी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती या कार्यक्रमाला लावली। यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध सांगीतिक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली। तसेच क्लासेसच्या वर्षभरातील यशस्वी वाटचालीचा या कार्यक्रमाअंतर्गत आढावा घेण्यात आला। आमचा काढा नाही खाली घ्या मिलन ग्रुपचे वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आनंद बोर्डे साहेबांना शुभेच्छा आहे की त्यांनी आज प्रोग्राम 1 वर्ष झाल्याचा प्रोग्राम ठेवला आणि अनुजा पाटील मॅडमनी पण त्यांना खूप मदत केली। मी धन्यवाद देते। त्यांचे भरभराटीचा क्लास चालावा आणि मी स्वतः गायक असून त्यांच्याकडे क्लास लावलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना ते गार्डन म्हणजे छान मार्गदर्शन करतात आणि आज वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देते। आशा गायकवाड। बोर्डे सरांना हार्दिक शुभेच्छा। 1 वर्ष झालं, 1 वर्ष असं सरलं की अगदी चुटकीसरकी सरल्यासारखं झालं। त्यांच्या शिकवण्याची पद्धत आणि ती सगळ्या लहान मुलांना घेऊन जाण्याची पद्धत त्यांची खूप छान आहे।
आणि असेच विद्यार्थी त्यांच्याकडून घडो पुढच्या वर्षी, त्याच्यानंतर सुद्धा, असं मी त्यांना अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. तसेच या क्लासचे गायिका त्यांचा आज वाढदिवस होता, त्यांना काय शुभेच्छा देणार? अनुजाताईचा आज वाढदिवस आहे, त्यांना पण हार्दिक शुभेच्छा. आज चांगला एक मिलाप आलेला आहे होऊन, की यांचं पण 1 वर्ष झालं आणि त्यांचा पण वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांना पण अभिनंदन आणि शुभेच्छा. माझं उपेंद्र नांदेडकर. काय सांगाल, आपल्या आज क्लासेसचा वर्धापन दिवस होता आणि खूप मोठे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता, काय सांगाल याबद्दल? नमस्कार. प्रथमतः या ठिकाणी आलेले सर्वच माझे पत्रकार बांधव आणि या ठिकाणी सर्व असणारे माझे सहकारी, क्लासमध्ये असणारे सर्व माझे विद्यार्थी, तो क्लासला लाभलेले सर्व माझे सहकारी, प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त या ठिकाणी करावं असं वाटतं की आज या क्लासेस टाकून 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या क्लासेसला असं काही मित्रता लाभले, असे काही विद्यार्थी लाभले की ते म्हणतात ना की स्वप्न बघावं तर चांगलं बघावं आणि स्वप्नात यावं तर चांगले लोक यावं. तर स्वप्न बघितलं आपले क्लासेस असावं, चांगले क्लासेस चालावं आणि ते स्वप्न साकार होण्याची आज संधी मला प्राप्त झालेली असं मला वाटतं सर. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा नेहमीच तुमचे हे असते. आज इथं काही अपंग विद्यार्थी होते, काही चांगले लहान बालक होते, त्यांचे सादरीकरण केलं, काय सांगायचे आपण? बघा सर, सर्व आकर्षण चांगल्या मुलांना, चांगल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं राहते, परंतु समाजामध्ये असे काही घटक आहेत की ते बालक आहेत, ही अपंग आहे, ज्यांना का समाजामध्ये वेगळा एक नजरेने बघण्याचे दृष्टिकोन होत आहे. माझा एक छोटासा एक प्रयत्न आहे की तशा लोकांना सुद्धा या क्लासेसच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांचं चांगलं कुठेतरी नाव व्हावं, त्यांच्या आई वडिलांचं त्याने स्वप्न साकार करावं. जसं तुम्ही आता मला विचारलं की लहान लहान बालक सुद्धा या ठिकाणी आहे. आमच्या क्लासमध्ये विवेक बोर्डे आहे, सम्राट आहे, सम्राट सारखे अनेक बालक विद्यार्थी आहे. तर ते खूप छान पद्धतीने आज या ठिकाणून चांगल्या ज्ञान घेऊन नक्कीच या महाराष्ट्रामध्ये, या मराठवाड्यामध्ये, या छत्रपती संभाजीनगरमध्ये या मिलन ग्रुपचं नाव पुढे नेतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणून ते प्रयत्न आहे की या विद्यार्थ्यांना मी चांगल्यातलं चांगलं शिकावं. संगीत क्षेत्रामध्ये जे नाव करिअर करू पाहतात त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? बघा, तुमच्या माध्यमातून मी आव्हान असंच करेन की मित्रांनो, संगीत क्षेत्र एक असं आहे की एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे. एक संगीत क्षेत्रामध्ये एक वेगळा आनंद आहे. बघा, आपण किती दुःखामध्ये असलं आणि छोटस आपण गाणं जरी ऐकलं तर ते दुःखमुक्त आपण होतो. त्यामध्ये बालपणात आपलं एक स्वप्न राहतं, आपण कुठेतरी गाणे म्हणावं, काहीतरी वाद्य वाजवावं. काही काळानं आपलं बालपण सरून आपण तरुणपणात जातो आणि तरुणपणात गेल्यानंतर आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या पडतात, त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना आपलं काहीतरी छंद आहे किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे ते आपण विसरून जातो आणि विसरून गेल्यानंतर आपल्या मुलांमध्ये ते स्वप्न बघतो. अनेक माझ्याकडे पालक आहेत, अनेक रिटायर झालेले माझे सहकारी आहेत की ते रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे या ठिकाणी वळाले आहे. संगीत क्षेत्राला कुठलीही अट नाही, कुठलं वय नाही, कुठलीही जात पात धर्म नाही. संगीत क्षेत्र फक्त एक शुद्ध आणि शीतल आणि प्रेमाचा एक भाग आहे.